कोण आहे तिकडे? हिम्मत असेल तर समोर या. तो मला विचारतोयस? कोण आहेस तू? या जंगलात असा कोणी नाही जो मला ओळखत नाही आणि असा कोणी नाही ज्याला मी ओळखत नाही. पण तू कोण आहेस? माझं नाव जंबो आहे मित्रा. काय म्हणाला जंबो? हो. यापूर्वी कधी तुला पाहिलं नाही. हो. आणखीन एक गोष्ट, मला घाबरवण्याचा प्रयत्न नको करूस. तुला माहित नाहीये की मी कोण आहे ते. या जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी आहे मी. आणि या जंगलातला राजा सिंह त्याच्यापेक्षाही शक्तिशाली आहे मी. शक्तिशाली? बघून मला असं वाटत नाहीये. काळ्या कावळ्यासारखा चेहरा आहे तुझा. चेहऱ्यावरती एक पाईप लावून चाललायस. लहान मुलांना घाबरवायला चाललायस. तुझी एवढी हिम्मत? या आवाजाने मी घाबरत नाही. याच्यापेक्षा मोठा आवाज तर माझ्याकडे आहे. बहुतेक मी याला आवाजाने हरवू शकत नाही. एक मार्ग आहे. तुला माझी सोंड माहितीये काय आहे? 1000 हातांची शक्ती आहे हिच्यात. माझ्याकडे सुद्धा आहे जगातली नंबर 1 ची सोंड. ही बघ. खांबांसारखे माझे हे पाय बघतोयस काय? संपूर्ण जंगल घाबरतं या पायांना. माझी गोष्ट नीट आहे. माझ्या एकाच वाराने हा पूर्ण दगड तोडू शकतो मी. आजपर्यंत जंगलात माझ्याशी लढण्याची हिम्मत कोणीच केली नाहीये. चल बघूया कोण जिंकतं ते. मी तर आधीच बोललो होतो, माझ्या सोबत खेळताना विचारपूर्वक खेळ. तू फक्त या जंगलातले प्राणीच बघितले. माझ्याशी लढण्याची ताकद ह्या जंगलामध्ये कुणाकडेच नाहीये. बाहेरचा कोणीही येऊन जंगलातल्या प्राण्यांवर राज्य करेल याचा विचारही करू नकोस. आपली लढाई संपली नाहीये. मी पुन्हा येईन. मित्र हत्ती, किती लोक हवी आहेत तुला? जितकी हवी तितकी आण. मी इथेच आहे. माझ्या सोबत खेळतोय. आता आरामात झोपतो मी. त्या दिवशी जंबो निवांत झोपला. पण त्याला या गोष्टीची कल्पना नव्हती की त्याने जंगलाचा राजा सिंहाच्या प्रिय मित्र हत्तीला नाराज केलाय. पुढे काय होतंय कुणास ठाऊक.